किंमत असते आणि त्याच पद्धतीचा आम्ही इथं वर्ताव केला. आम्ही त्या पद्धतीने वागत गेलो. आता मुळामध्ये जेवढ्या फॉर्म भरायचे त्यामध्ये सुद्धा काही ठिकाणी आम्हाला ती अडचण येण्याची शक्यता नाकारता येते. आता त्यांनी काय विश्वासघात केला म्हणा की त्यांची पॉलिसी अशी होती हे मला सांगता येणार नाही, परंतु त्यांच्याकडूनच युती तुटली गेली हे एवढं मात्र निश्चित आहे. हे सगळे जॉईंट असतात हो. कोणी काय बोलायचं कोणी काय बोलायचं हे सगळं ठरवतात ते. आणि ते मग एकाने एका वेळेला बोलायचं, दुसऱ्याने दुसऱ्या वेळेला बोलायचं, तिसऱ्याने तिसऱ्या वेळेला बोलायचं, असं करून मग आम्ही सगळेजण एकत्र बसतो म्हणायचं. मग ते त्यांची बैठक कधी होत असते, परंतु त्या बैठकीमध्ये आणखीन ठरलं नाही असं शेवटला वाक्य फेकायचं. हे सगळं विचित्र होतं, अत्यंत विचित्र होतं. विलन काय, आता आम्ही इथलच्या स्थानिक नेत्यांच्याच दोषामुळे किंवा त्यांच्या अहंपणामुळे, त्यांच्या अहंकारामुळे ही ती तुटली एवढं निश्चित आहे. मुख्यमंत्र्यांसोबत जी बैठक झाली त्यात नेमकं काय ठरलं होतं आणि ते त्या इथल्या नेत्यांना मान्य का झालं? आता मुख्यमंत्री साहेबांतर्फे एक दूत आले होता, त्याच्याकडे जवळपास परवा रात्रीच 3:45 वाजेपर्यंत या सगळ्या बैठका म्हणजे आमचं बोलणं चालू होतं. मुख्यमंत्री साहेबांनी जे काय 1-2 जागाचा हट्ट त्यांचा आमचा होता त्याच्यामध्ये समाधानकारक तोडगाही काढला होता. परंतु सकाळी पुन्हा फक्त तुम्हाला ती मुख्यमंत्री साहेबांनी दिलेला जो काही फॉर्म्युला होता त्याच्यावर फक्त तो कागदावर उतरून आमच्याकडे आणायचा होता. परंतु जाणून बुजून, मी मुद्दाम सांगतो, जाणून यांच्याकडं का हे असं केलं हे आताही कळायला मार्ग देतो. मी दरवेळेला सांगतोय युतीमध्ये लढा. आपल्यामध्ये असलेल्या जनतेचं जे काही भावना आहे ती समजून घ्या. त्यांना महायुतीला मतदान करायचंय, परंतु तुम्ही त्यांच्या मताचा अनादर करत असाल तर ते महागातच पडणार. मग आता कोण कुठं जायचं, कुणाला मतदान करायचं या संभ्रमामध्ये तुम्ही आता मतदाराला आणण्याचा प्रयत्न करतायत, परंतु मतदार जो आहे तो जागृत आहे, तो योग्य त्या ठिकाणीच मतदान करेल. हे बघ, आता ही लढाई आहे. या लढाईमध्ये जसा प्रतिस्पर्धी वार करेल त्याला त्याच पद्धतीचं उत्तर दिलं जाईल. शक्यतो एकमेकावर चिखलफेक होऊ नये ही आमची भूमिका असेल, परंतु जर आमच्यावर कोणी चिखलफेक करायचा प्रयत्न केला तर त्याच पद्धतीने त्याला उत्तर सुद्धा दिले जाईल. आता आम्ही सर्वजण, आमचे प्रमुख नेते बसलेले आहेत, माझे जे सगळे सहकारी आहेत, आम्ही सर्वजण आता एक सर्वांना बोलून त्यांचा फॉर्म भरणे, त्यांना बी फॉर्म देणे याची प्रक्रिया आता एक अर्ध्या तासानंतर सुरू करतोय. अडचण झाली शेवटच्या दिवशी आता सगळं अर्ज दाखल करण्यासाठी हे बघ, आता हे ठीक आहे, थोडी अडचण निश्चित झाली ना. विश्वासाला तडा दिला गेला ना. आमच्या ज्या पद्धतीने आम्ही वागलो त्याला अशा पद्धतीने उत्तर मिळेल असं अपेक्षित सुद्धा नव्हतं. थेटच लढत ना, आता मैत्रीपूर्ण कसले आले. भाजपचे कार्यकर्ते मुख्यमंत्र्यांच्या परवानगीचा पूर्ण भाजपच्या कार्यकर्ते कुठलाही निर्णय घेऊ शकत नाही मुख्यमंत्री परवानगी. हे आता तुम्हाला काय समजायचं, त्याच्यातून काय अर्थ काढायचा हा तुमचा विषय आहे. परंतु मी जे काय त्यांच्याशी संवाद साधला, मी जे काय बोललो ते मी तुम्हाला या माध्यमातून सांगितलेलं आहे. आता मी जे बोलतोय हे चॅनलच्या माध्यमातून बोलतोय, हे आता मुख्यमंत्री साहेब सुद्धा ऐकत असतील किंवा त्यांच्याकडे कोणतरी रिपोर्टही करेल. माझ्या बोलण्यामध्ये जर तथ्य नसेल तर कदाचित मला बोलतील ते, परंतु हे सर्व वस्तुस्थिती मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता कोण त्याच्यातलं ऐकत नाही हे आता कसं सांगणार आपण? सगळेजण जर ठरून जर काही कार्यक्रम करत असतील तर त्याच्यासाठी आपण कुणाला दोषी ठरणार? त्याचं आता उत्तर आम्ही निवडणुकीमध्ये देऊ. नाही, कोणी काय राजीनामा देत नाही, काही नाही. आम्ही आमच्यामध्ये खऱ्या अर्थानं नाराजी एवढीच होते की ज्यांच्याबरोबर आपण युती करतोय ते आपल्याला ज्या पद्धतीची वागणूक देत आहेत ते बरोबर नाहीये.
ही चीड प्रत्येकाच्या मनामध्ये आली होती. काल तुम्ही पाहिलं माझ्या घरासमोर अनेक शिवसैनिक आले होते, त्यांची तीच भावना होती. आणि म्हणून आमच्यामध्ये असलेले जे काही सर्वांचं मत होतं, आता ते मत एवढ्या टोकाला गेलं होतं की ते फसवतायत आणि तुम्ही फसला जाताय. संभाजीनगर में हम महानगर पालिका के चुनाव क्षेत्र में यूपी में लड़ना चाहते थे. मैंने बार बार कोशिश की, बार बार सभी नेताओं के घर पे जाके बैठकें ली. वो बड़े छोटे ये उनका जो विवाद था उसमें हम नहीं घुसे, मिलके लड़ते हैं ये हमारी भूमिका थी. करीबन 10 बैठक होने के बावजूद भी वो निर्णय नहीं ले पाए. आखिर मुख्यमंत्री और उप मुख्यमंत्री ने इसमें निर्णय लिया था, लेकिन तो भी